इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, महापालिकेचे माजी सभागृह नेते तसेच माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नाशिकच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच मंत्री जयकुमार रावल यांनी बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पाटील यांच्या कार्याचा उल्लेख करत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य महत्त्वपूर्ण असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळेस करण्यात आली. यावेळी नाशिक शहराच्या महापौर हिमगौरी आडके, भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप नेते विजय साने, नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि महापालिकेतील गटनेते श्याम बडोदे, नगरसेवक भूषण राणे, अजिंक्य साने, नगरसेविका प्रतिभाताई पवार, भाजप नेते जगन अण्णा पाटील, रवी पाटील, अविनाश पाटील, यशवंत नेरकर, श्याम बडोदे, जितेंद्र पाटील, प्रकाश चकोर, राहुल निर्भवणे, आशिष हिरे आदी पदाधिकारी तसेच पाटील कुटुंबीय उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.